हां दीपक, आपला काय प्रश्न आहे? सर्व पाण्याचे लय आले म्हणजे सक्रात झाली का तिथून पियाचे वांदे लय राहते. तुमचा हा नाही गुरु वासऱ्याला पाणी नाही, काही माणसाला पाणी. अच्छा. 5 किलोमीटरहून पाणी डोक्यावर घेऊन यायला लागलं. आणि तुमचं जो गाव आहे, आपला जे गाव आहे, हां, जिल्हा पालघर, तालुका जेव्हा अच्छा, गावाचं नाव राजेवाडी. राजेवाडी. हां हे पालघर जिल्ह्यातलं गाव आहे. हां तुमच्याकडे इतकं डोंगर, दऱ्या, नद्या, नाले, इथं 5 महिने पाऊस पडतो, पाऊस पण पडतो सर, पण फुल मग पाऊस पडतो. फार पडतो, पण ती जागाच नाही. पाणीच वाहिलं असं का एवढं परिस्थिती बेकार आहे का आपल्याच बरं. फक्त दिवाळी झाली का 5 डोक्यावर जायचा, 5 किलोमीटर पाणी घेऊन यायचा, पळायचा. एवढे हालत बेकार का लय बरं. बारीक पोरा घेऊन कड्यावर त्या घेऊन जायचे. बरं ठीक आहे, काय अडचण नाही. तुमच्या गावाच्या विहिरी जिवंत आपण करू. आणि मी तुमचं गाव दत्तक घेतो. हो सर. फक्त तुमचं गाव हो सर. का? इथलं मला काही महत्त्व मिळालं आहे. आणि अशा ठिकाणी आपण एक समाजसेवक म्हणून मी एक काम करतो. कारण आपण आपल्या गावातली परिस्थिती एकदम गरीब परिस्थिती आहे. हो सर, लय लय वांदे. तुम्ही 1 एकर 2 एकर 100-150 रुपये कमवून माणूस इकडं तिकडं करून पाण्याची तुमच्याकडे काय रोज आहे? 100-150 रुपये भेटते सर. बायांना, बायला जाम 150 आणि दादाला 200 रुपये. माणसांना मग गड्यांनी 200 नाही. किती ते किती काम करता? मग अख्खा 5 वाजता जायचा, सकाळी किती वाजता कामाला येतात? सकाळी जायचा 8 वाजता आणि संध्याकाळी संध्याकाळी 5 वाजता. काय रोज मिळतो? आता 200 रुपये. ठीक आहे, काय अडचण नाही. तुमच्या आपण विहिरी जिवंत करू. जे पण तुमचे काही प्रश्न असतील पाण्याचे आपण सॉल्व करू, म्हणजे मिटवू. सर धन्यवाद. नक्की. नाना महाजन, नगरदेवा, विश्रामबाग.